पंचांनी कुस्ती करण्यासाठी रेडला ताकीद दिलेली आहे. ब्ल्यूनं हप्ते भरलेले आहेत आणि हप्ते डावाचा पुरेपूर वापर करून डेंजर केलं होतं. परत बंदाज डावाची उलट आणि सुलट मारण्याचं टेक्निक ब्ल्यूनं फार सुंदर अवगत केलेलं आहे. त्याच्यातून सुटून रेडनं ताबा घेतलेला आहे आणि कुस्ती झोनच्या बाहेर आली म्हणून पंचांनी आतमध्ये घेतलेला आहे. गुणाची मागणी आहे रेडची. नेमानंच कार्य चालत असतं, बंधनानंच कुस्ती चाललेली असते. स्पर्धेतला रिवाज आहे तो. आणि परत पंचांनी कुस्ती समोरासमोर खडाखडीनं चालू केलेली आहे. मनगटातल्या बळानं, मस्तकातल्या बुद्धीनं आणि ओरातल्या आत्मविश्वासानं दोन्ही मुलं लढताना दिसत आहेत. अंगात आगळून बसावा आणि मस्तकावर मात्र बर्फच असावा, कारण त्याच्यामधून श्रीमंत विचारांची निर्मिती होत असते. हे कुस्तीतलं अव्वल दर्जाचं तंत्र आहे, जीवनाला यशस्वी करणारं. जगणे याच्यामधून ठरत असतं. जगण्यातला आत्मविश्वास याच्यामध्ये निर्माण होत असतो. हा एक कुस्ती या खेळामधून सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या युवा उमेदीनं घडणाऱ्या तरुणांच्यासाठी फार मोलाचा असा जडणघडणीचा मार्ग आहे. कुस्ती या खेळातून दुहेरी पटाची पकड, परत हप्ते आणि ब्ल्यूनं ताबा, भारंदाज डावाची पकड झोनमधून मारलेली आहे आणि बाहेर गेल्यामुळं कुस्ती आत घेतलेली आहे. पण 2 गुणाची कमाई ब्ल्यूनं त्या ठिकाणी केलेली आहे. 10-1 असा गुण आहे फलक. 10 गुणाच्या फरकानं कुस्ती टेक्निकल सुपॅरिटीमध्ये थांबवली जाते. जर या ठिकाणी ब्ल्यूनं आणखी एक गुण घेतला तर कुस्ती संपते. पण पहिल्या फेरीची वेळ संपलेली आहे आणि 30 सेकंदाची विश्रांतीमध्ये आता चालू झालेली आहे. याच्यामध्ये कोचनी त्यांना काही चुकीच्या दुरुस्ती करायच्या असतात, कानमंत्र द्यायचे असतात. या 30 सेकंदाच्या वेळामध्ये हे बहुमोल कार्य साधायचं असतं आणि परत पुढच्या फेरीसाठी त्यांनी सुसज्ज लढाईला तयार व्हायचं असतं. हा आधुनिक कुस्तीचा नियम बोलतोय. पण उपसला होता, पण ब्ल्यूनं त्यातून सहज सुटका केलेली आहे. कुस्ती परत खडाखडीनं समोरासमोर, पंजा की पक्कड, ब्ल्यूचा एकेरी पटाचा अटॅक आणि त्यामध्ये गुणाची कमाई केलेली आहे. आणि 1-12 11 गुणाच्या फरकाने कुस्ती इथं संपलेली आहे. ब्ल्यू प्रवीण विजय ठरलेला आहे गुणाधिक्यानं. अशी गेले 4 दिवस या ठिकाणी ही स्पर्धा चाललेली आहे. खास करून कागलचे बॉबी माने संचालक शाहू साखरचे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा कुस्तीकडे खास करून ओढा आहे. त्या संचालकांचं कुस्तीवरती खास करून प्रेम आहे आणि त्या प्रेमातूनच ते या फायनलच्या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. शाहू साखरच्या माध्यमातून